नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक रानखारीच्या पिलाची एक छानशी सुंदरशी गोष्ट आपण ऐकणार आहात. कथेचं नाव आहे शेखर. सर लिहितात, हिरव्या गार वेलीवर आज आकाशी रंगाची कळी दिसते. त्या कळीकडे पाहून मला एका छोट्या जीवाची आठवण झाली. या वेलीच्या दाट हिरव्या पानोळ्यात तो लपून बसायचा. मी तिथून घरात प्रवेश करणार इतक्यात तो उडी घेऊन माझ्यावर स्वार होऊन आश्चर्यचकित करायचा. त्यावेळी मी कळी शोधत असे, परंतु आज त्या छोट्या जीवाचा शोध घेतोय. त्या वेलीच्या मुळातील मातीमध्ये आतापर्यंत तो एकजीव झाला असणार. कोण जाणे, या आभाळी रंगाच्या कळीच्या रूपाने तो मला चकित करण्यासाठी वर तर आला नसावा. 1978ची गोष्ट. गडचिरोली आणि बस्तरच्या सरहद्दीवरून इंद्रावती नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर घनदाट जंगल आहे. या पानगळीच्या जंगलात सागवान, धावडा, हळदू, सावर, गरारी, ऐन इत्यादी झाडे उभी आहेत. तिथल्या बांबूच्या बेटांमुळे जंगलाला घनदाटपणा आला आहे. रानम्हाशीचे कळप मध्य प्रदेशातील बस्तरमध्ये आढळतात, परंतु महाराष्ट्र राज्यातील गडचिरोलीत ते कुठेच कायमचे निवासी नाहीत. मात्र अधूनमधून त्यांचे कळप इंद्रावती नदीकाठच्या बस्तर जंगलातील गवती कुरणामध्ये सरताना दिसतात. भामरागड येथील वनविश्रामगृहात राहून मी मार्चमध्ये या रानम्हाशींच्या कळपाचा शोध घेत नदीकाठाने भटकत होतो. पानगळ झालेल्या सागाच्या उंच वृक्षावर जायंट स्क्विरल अर्थात रानखारीची अनेक घरटी दिसत होती. या प्राण्याचे एक स्वभाव वैशिष्ट्य असं, नर एकाच झाडावर अनेक घरटी बांधतो, परंतु एखादेच घरटे तो विणीसाठी उपयोगात आणतो, बाकी विश्रांती व झोपण्यासाठी वापरतो. सागाच्या झाडावर बियांचे तुरे दिसत होते. त्याला कोळी पानं फुटत होती. धावड्यावर पोपटी रंगाची पाने डोकावत होती. बहाव्याच्या फुलांचे सोनेरी तुरे लोंबत होते. सावरीवर लाल फुले फुटत होती. सुसरीच्या पाठीसारखा साल असणारा ऐन रुबाबदारपणे आभाळात डोकावत होता. गोटे, दगड आणि कातळ असलेले नदीचे पात्र सुकत चालले होते. मध्येच एखाद्या डोहात काळेशार पाणी दिसे. इतक्यात दुरून भेरा पक्ष्यांच्या थव्याचा आवाज आला. गावामध्ये जसे कावळे तसे जंगलात भेरा पक्षी. जंगलात कधी कावळे दिसत नाहीत, परंतु त्यांची जागा मात्र भेरा पक्ष्यांनी घेतली आहे. दोघांचा स्वभावही सारखाच. जवळ जाऊन पाहतो तो 2-3 भेरा पक्षी एका झाडाच्या बुंध्याभोवती उडत उडत एकदम जमिनीवर झेपावत. मी जवळ जाताच भेरा पक्षी दूर उडून गेले. नदीच्या पाण्यामुळे अंजनाच्या झाडाच्या मुळ्या उघड्या पडल्या होत्या. त्यामध्ये पोकळी निर्माण झाली होती. मुळ्यांची नाना आकाराची शिल्पे झालेली दिसत होती. एका पोकळीत रानखारीचे नवजात पिल्लू मुळ्याआड लपून बसले होते. ते वरच्या घरट्यातून नुकतेच पाचोळ्याच्या ढिगावर पडले असणार. भेरा पक्षी त्याच्याच मागावर होते. आयत्या मिळालेल्या भक्ष्याला भेरा सहजासहजी सोडणार नव्हते. ते दूरच्या झुडपावर बसून ओरडत होते, तशी रानखार मुळ्यांच्या जाळीमध्ये लपत होती. मी त्या रानखारीच्या पिलाला काडीने बाहेर काढले. नंतर त्याला हाताच्या दोन्ही पंजांमध्ये हळूवार धरले. मऊ मुलायम नोकरीसारखा तो स्पर्श होता. त्या स्पर्शाबरोबर माझा थकवा पार निघून गेला. मऊ लव असलेले ते पिलू माझ्या ओंजळीत चुळबुळ करू लागले. हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. मध्येच काळ्या मण्यासारख्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. किती गोजीरवाणं पिल्लू होतं ते. परंतु राक्षसासारख्या प्राण्याने त्याला स्पर्श केलेलं त्याला आवडलं नव्हतं. एकदम ते माझ्या ओंजळीतून निसटलं व पळू लागले. मी धावत जाऊन त्याची शेपटी पकडून त्याला उचललं. तेव्हा ते इतक्या कर्णकर्कश आवाजात किंचाळलं की त्याला लगेचच मी सोडून दिलं. ते जमिनीवर पानगळीच्या साचलेल्या मऊ पानाच्या गादीवर पडले म्हणून बरे झाले. उंच झाडावरून उड्या घेत घेत माझ्या मागावर असलेली त्याची आई देखील जोराने ओरडली. तसे आजूबाजूच्या झाडांवरच्या अनेक रानखारी ओरडू लागल्या. तेव्हा मात्र सारे जंगल त्या आवाजाने दणाणून गेले. मी धडपडत त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असता ते पाचोळ्यामध्ये दिसेनासे झाले. पाचोळा दोन्ही हातांनी बाजूला सारीत मी शोध घेत होतो. बघता बघता ते पाचोळ्यात गायब झाले.
ते पुन्हा दिसण्याची वाट मी बघत होतो. त्या प्रतीक्षेचे काही सेकंद मला युगासारखे वाटले. इतक्यात ते झुडपातून एखाद्या खोडकर मुलासारखे हळूच डोकावले. त्याला चुचकारीत परत माझ्या पंजांनी हळूवार मी धरले. आता पुन्हा एकदा पकडले गेल्याचे जेव्हा त्याच्या लक्षात आले, तेव्हा हे सारे अटळ आहे अशी स्वतःची समजूत करून ते मला शरण आले. नंतर त्या पिलाने सुटून जाण्यासाठी धडपड करण्याचा प्रयत्न सोडून दिला. डाव्या हाताच्या पंजावर ठेवून त्याला उजव्या हाताने हळूवार गोंजारले. ओंजळीत धरून त्याच्याकडे मी अनिमिष नेत्राने जवळून पाहत होतो. मागच्या दोन्ही पायांनी त्याने ओंजळीत बैठक मारली आणि माझ्या चेहऱ्याकडे हुंगत हुंगत पाहू लागले. उभे राहून माझ्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागले. सकाळपासून अनुभवलेल्या खळबळीने ते पुरते थकले होते. त्याने आपल्या शरीराचे वेटोळे केले. इवल्याशा शेपटीने नाक डोळे झाकून ते लगेचच गाढ झोपी गेले. माझी ओंजळ त्याला एखाद्या घरट्यासारखी वाटली असणार. माझ्या हालचालीने त्याला जाग येऊ नये म्हणून एका झाडाच्या सावलीमध्ये शांतपणे त्याच्याकडे पाहत तासभर तरी बसलो असेन मी. सूर्य मावळतीला गेला. विश्रामगृहापासून अजून मी 4-5 किलोमीटर दूर अंतरावर होतो. अंधार पडायच्या आत मला तिथं पोचायचं होतं. मी हळुवारपणे त्याला हॅवरसॅकमध्ये ठेवले आणि एखाद्या गुप्त धनाचा लाभ व्हावा या आनंदात माझ्या मुक्कामी मी परतलो. तिथे पोहोचताच सूर्य अस्ताला गेला होता. पानगळ झालेल्या जंगलातून तो एखाद्या सोन्याच्या गोळ्यासारखा भासत होता. इतक्यात माझ्या डोक्यावरून मोठ्या धनचिड्यांचा थवा विलक्षण मोठा आवाज करीत जंगलाच्या दिशेने निघून गेला. कितीतरी वेळ त्यांच्या पंखांचा आवाज कानावर येत होता. मी चौकीदाराला हाक मारली. रानखारीचे पिलू पाहून त्याने आपले डोळे विस्फारले. त्याला सांगितले की या पिलाने सकाळपासून काहीही खाल्ले पिलेले नाही, तेव्हा काहीतरी खाऊ घाल. चौकीदाराने एका वाटीमध्ये दूध आणलं. हातात लांब पुरणीसारखे पीस होते. वरांड्यामध्ये तो लांब पाय करून बसला. मांडीवर पिलास ठेवले. पोकळ पिसाचे एक टोक वाटीमध्ये आणि दुसरे टोक पिलाच्या तोंडामध्ये देताच ते मागच्या पायावर बसले आणि पुढच्या 2 पायांचा हातासारखा उपयोग करून त्याने ते पीस धरलं. हळूहळू चोखून त्याने वाटीतलं सारं दूध संपवलं. पीस बाजूला टाकून ते त्याच्या मांडीवर शरीराचे वेटोळे करून लहान बालकासारखे गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी नवेगाव बांधना जीपने परत निघालो. जाताना चौकीदाराने एकदा दूध पाजले आणि म्हणाला, साहेब, याप्रमाणे त्याला प्रत्येक 2 तासांनी दूध पाजीत जा. जरा मोठे झाले की पाव आणि दूध द्या. एका बाटलीत त्याच्याकरता मी दूध बरोबर घेतलं. चौकीदाराने सूचना दिल्याप्रमाणे वाटेत एखाद्या विश्रामगृहात थांबून त्याला दूध पाजवीत होतो. कापसाने आच्छादित अशा टॉफीच्या डब्यात त्याला ठेवलं होतं. तसं ते झोपी गेलं. डबा माझ्या शेजारी सीटवर ठेवला. त्याला पाण्यात आंदोळल्यासारखं वाटत असावं, तसं ते परत गाढ झोपी गेलं. नवेगावला पोहोचायला मला संध्याकाळ झाली. घरी पोहोचल्यावर चहाची तयारी चालू होती. मी चहाच्या ताब्यात ते पिलू दिलं. तिने ते हळूवार कुरवाळीत आईला दाखवलं आणि परत माझ्याकडे देत म्हणाली, बाबा, या पिलाचं नाव काय ठेवायचं? मी लगेच म्हटलं, शेखर. इंग्रजीत त्याला जायंट स्क्वेरल म्हणतात. मी त्याचा अनुवाद केला होता, देवखार. इतर लोक त्याला राक्षसी खार म्हणायचे. ते शब्दशः भाषांतर मला कधीही आवडलं नाही. फार झालं तर मोठी रानखार म्हणा. आदिवासी त्याला शेखरा म्हणतात. मला हे नाव आवडलं आणि त्याच नावावरून मी त्याचे नाव शेखर ठेवलं. रात्री झोपताना तो डबा मी माझ्या उशाजवळ एका स्टूलावर ठेवला. रात्री 2-3 वेळा मला जेव्हा जाग आली तेव्हा त्यास चाचपून पाहिलं की जागेवर सुरक्षित आहे की नाही. प्रत्येक वेळी तो एखाद्या लहान मुलासारखा गाढ झोपलेला आढळला. रात्री तो चक्क हळूवार घोरायचा देखील. रोजच्या सवयीप्रमाणे मी पहाटेला उठून माझ्या कामास लागलो. दिवस उगवला. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी खिडकीतून प्रवेश केला. शेखरला आता जाग आली होती. तो रागाने गुरगुराट करीत डब्याभोवती फिरत अन्नाची मागणी करत होता. वाटीत दूध घेतलं. पिसाचं एक टोक दुधात ठेवून दुसरं टोक शेखरच्या तोंडात दिलं. तो मजेदार आवाज करीत डुरडुरत पोटभर दूध प्याला. सकाळपासून तो छायाबरोबर खेळत होता. दुपारी मी कार्यालयातून घरी पोहोचलो.
जेवण केलं आणि वाम कुक्षीसाठी पलंगावर आडवा झालो तसा शेखर पलंगावर चढून माझ्या पायापासून ते डोक्यापर्यंत अंगावरून इकडे तिकडे धावत खेळू लागला. नंतर खोलीतील कोपऱ्यात जाऊन तो आपल्या काल्पनिक शत्रूवर तुटून पडला. दात ओठ खात त्याने शत्रूंना नामोहरम केले. पलंगाच्या उशा पायथ्याच्या रेलिंग्सवर बराच वेळ कसरतीचे खेळ खेळताना माझ्या तोंडावर येऊन आदळला. शेवटी माझ्या छातीवर आनंदाने बसला. शरीराचे वेटोळे करून शांतपणे निद्राधीन झाला. त्याचा व्रात्यपणा वाढत होता म्हणून त्याच्यासाठी वेगळे घर बांधायला हवे होते. मी गावातील सुताराला बोलावून घेतले. तो सुतार मोठा हुरहुन्नरी होता. काही तास खटपट करून त्याने देवदाराच्या खोक्यापासून शेखरसाठी एक छानदार घर बनविले. 3-4 महिन्यात त्याचे मुलायम केस वाढले. त्याचा लालसर रंग उठून दिसू लागला. झुपकेदार लांब शेपटी आणि चंचल चमकदार डोळ्यांनी तो साऱ्यांनाच विस्मित करायचा. आता नवीन घरातच त्याचा वेळ जाई. परंतु मी जिथे जिथे जाई तिथे तिथे तो मागे येत असे. मी ज्या खोलीत असेल तिथे तो सभोवताली स्वच्छंदपणे खेळत राही. आतापर्यंत पाळलेली वन्य प्राण्यांची पिलं स्वभावाने अवखळ होती. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. काहींच्या बाललीला तर पार अंतःकरणाला जाऊन भिडत. या साऱ्यांमध्ये शेखरचा क्रमांक पहिला असावा. त्याच्या सहज लीलांनी माझ्या पार हृदयाचा ठाव घेतला होता. कितीतरी प्राण्यांची पिलं काळाच्या पडद्याआड गेली. शेखरला मात्र मी कधीच विसरू शकलो नाही. अजूनही तो अवचितपणे नजरेसमोर दिसतो. आमच्या घरामध्ये तो 3 वर्ष राहिला. त्याच्या झुलत्या घरात तो झोके घेई. काचेच्या मण्यांसारख्या डोळ्यांनी तो खोलीत आणि खिडकी बाहेर काय पाहत असे कोण जाणे. खिडक्यांचे पडदे त्याला खूप आवडत. त्या पडद्यांवरून तो वेड्यासारखा एरझऱ्या घाली आणि दांडीवर बसून जंगलातल्या एखाद्या बुटक्यासारखा मिश्किलपणे खाली पाहत राही. 3 सांजा झाल्या की अंधाराचे हळूहळू आगमन होऊ लागे. खोली संधी प्रकाशाने भरलेली असे. तो सरकन खाली उतरे, धावत माझ्या अंगावर चढे. जणू काय एखादा ब्रह्मराक्षस त्याच्या पाठी लागलाय. तिथे थोडा वेळ बसल्यावर त्याचे काल्पनिक भय ओसरून जाई. इकडे तिकडे कावरा बावरा पाही, हळूच खाली उतरे. पुनश्च तो पडद्याकडे धाव घे आणि साऱ्या नाट्याची पुनरावृत्ती होई. घराबाहेरच्या बागेमध्ये मी फिरू लागलो की एखाद्या उडत्या सावलीसारखा तो मागोमाग राहील. लांब उड्या घेताना त्याच्या रानवट स्वभावाचा प्रत्यय येई. थोडी जरी भीती वाटली की विजेसारखा तो माझ्या अंगावर चढून मस्तकावरील केसांमध्ये जाऊन बसे. ती जागा त्याला त्याच्या एखाद्या घरट्याप्रमाणे सुरक्षित वाटे. बागेत मी सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोके घेताना तो वरच्या दांडीवर बसून माझ्याकडे पाहत राही. कधी कधी माझ्या शेजारी दोन्ही पायांवर बसून झुपकेदार शेपटीचा आकडा करून झुलत राही. आता त्याला पिसाच्या पोरणीची गरज वाटेना. बैठक मारून पुढच्या पायाच्या हाताने तो बशीतील दूध पाव खाई. समाधानाने तो एकदा सर्वांग झाडी. आपले हात जिभेने चाटून पुसून स्वच्छ करी. मी ज्या टेबलावर लिहित बसायचो तिथे तो सूर्योदय होताच यायचा. माझे लक्ष वेधण्याची त्याची इच्छा असे. त्यावर त्याने एक उपाय शोधून काढला. तो माझ्या पायापर्यंत येऊन सरकन पडद्यावर चढे आणि त्याच वेगाने खाली येई. जोपर्यंत मी त्याला हातात घेत नाही तोपर्यंत त्याचा हा क्रम न कंटाळता चालू राही. आमच्या घरी तो एकटाच नव्हता. मोरांची 1/2 डझन पिलं होती. चौसिंगाचे 1 पाडस होते. 2 रानबदकं होती. या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कुत्रा आणि मांजरही पाळले नव्हते. म्हणूनच शेखर साऱ्या बागेमध्ये मुक्तपणे हिंडू फिरू शके. पाळलेल्या प्राण्यांपैकी कोणी जेवताना डायनिंग टेबल जवळ येत नसे, परंतु धिटुकल्या शेखरने मात्र तो हक्क प्राप्त करून घेतला होता. तो टेबलावर चढून माझ्या ताटाजवळ बसे. एका बशीत त्याला दूध भात दिला की एक शीत हाताने उचलून तो खाऊ लागे. छायाने वरांड्यात बुलबुल पक्षासाठी तारेचा आणि प्लास्टिकचा धागा विणून खोलगट घरटे करून टांगले होते. कित्येकदा तो त्यामध्ये बसून झोके घेई. इवलेचे डोके बाहेर काढून तो आमच्याकडे गमतीने पाहत राही. बागेमध्ये येणाऱ्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जागजागी झाडावर शिंके बांधून त्यात मातीचे परळ पाण्याने भरून ठेवले होते. तो एका परळावरून दुसऱ्या परळावर सहज उड्या मारण्याचा खेळ खेळे. मी बाहेर दौऱ्यावर जाई.
छाया शाळेमध्ये. घरी छायाची आई एकटीच असे. भूक लागली की शेखर तिच्या पायामध्ये घुटमळे. दूध पावाचे भोजन झाले की समाधानाने वरांड्याजवळच्या गारवेलीमध्ये तो जाऊन बसत असे. तेथून तो साऱ्या बागेत दृष्टिक्षेप टाकू शके. रानखार जंगलातील सर्व चाहुलींचा मागोवा घेते. अरण्यात घडत असलेली प्रत्येक घटना तिच्याकडून नोंदवली जाते आणि त्याची प्रतिक्रिया धारदार आवाजात ओरडून ती व्यक्त करते. वाघ सावजाचा वेध कसा घेतो, नदीच्या डोहातून सुसर बाहेर कशी डोकावते, भेकराचा पाय कशी ओढते, वनातील हे सारं नाट्य रानखार नित्य पाहत असते. आजूबाजूला काय घडत आहे याविषयीचे कुतूहल उपजतच असावे, तसेच ते शेखरमध्येही मला आढळून येईल. बागेमध्ये एक काकडचे झाड उभे होते, अर्धे मेलेले अर्धे जिवंत असलेले. दुपारच्या वेळी सुतार पक्षी चोचीने टॉक टॉक करीत झाडाच्या खोडाला छिद्र पाडताना शेखर लक्षपूर्वक पाही. तिथे एक पुरातन आंब्याचे झाड होते. त्या झाडाच्या ढोलीत मसण्या ऊद आणि तिची 2 काळीशार पिलं राहत. त्यांना कोणीच पाहायला नाही असे पाहून पिले आपसात खेळू लागत. शेखर टक लावून त्यांच्याकडे बघे. तिथे मुंगुसाची जोडी राहत होती. कित्येकदा शांत वेळी मुंगूस व तिची इवलीशी पिलं बागेत खेळताना दिसत. काकडच्या ढोलीतून पोपटाची शावक डोकावत असत. कधीतरी घोरपडही बाहेर पडे आणि बागेतील कृमी कीटक आपल्या द्विजिभेने टिपू लागे. राखी रंगाच्या धनशिड्यांचा थवा तिथल्या उंच भेड्याच्या झाडावर बसून किकी किकी असा आवाज करीत फळे खायचा. वानराचा कळप तहान लागल्यावर बागेतील नळाभोवती गोळा होई आणि थेंब थेंब पाणी पडणाऱ्या नळाकडे पाहत राही. त्यातील एखादे धिटुकले वानर उठून तो नळ चालूही करून दे. नळातून धो धो पाणी वाहत राही. सारी वानरे वाहणाऱ्या पाटातील पाण्याला तोंड लावून पाणी पिताना दिसत. बागेतील बर्ड टेबलवर पाखरांसाठी धान्याचा भरडा टाकलेला असे. तिथे मिनिटा मिनिटाला नवीन पक्षी येत जात. शेखरला वाटे आपणही त्या टेबलावर चढून पाहावं, परंतु त्या टेबलाची रचनाच अशी होती की खारीसारख्या प्राण्याला त्यावर चढता येऊ नये. तो एकटा असला की दिवसभर बागेतील हे सारं नाट्य पाहत राही. शत्रू कोण, मित्र कोण हे त्याला आईबापाकडून शिकायला मिळाले नसले तरी बहिरी ससाणा, घार आणि गरुडाची नुसती सावली आभाळाच्या पार्श्वभूमीवर दिसली की तो किंचाळत घरात जाई आणि विणकाम करीत असलेल्या छायाच्या आईच्या मांडीवर बसून सू करी. काही क्षण तो थरथर कापे. हातात घेऊन गोंजारी ती त्याला म्हणे, भित्रा मेला कुठला. सायंकाळी छाया परत आली की मग शेखर तिच्याबरोबर लपंडाव खेळायचा. दौऱ्यावरून मी परत आलो की दरवाजात पाय ठेवताच तो माझ्या खांद्यावर उडी घेऊन मला चकित करी. आता कितीतरी वर्षांनी त्याची आठवण झाली तेव्हा हे सारं लिहितोय. एका सायंकाळी तो पडद्यावर मुक्तपणे नित्याचा खेळ खेळत होता. मोठ्या मजेत होता गडी. त्याला बरे वाटत नसावे याचे एकही लक्षण त्याच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हते. दुसऱ्या दिवशी त्याच्या झुलत्या घरात डोकावून पाहिले, कारण सकाळी नित्याप्रमाणे माझ्या लिहिण्याच्या टेबलावर तो आला नव्हता. त्याचा निष्प्राण देह ताठ झालेला दिसून आला. मूर्तिमंत चंचलता तिथे शांत आणि स्तब्ध पहुडली होती. जिवंत असताना जे सतेज सौंदर्य होते ते मरणानंतरही त्याच्यावर दिसून येत होते. मी त्याचे झुलते घर काढून खाली ठेवले. एक बंगला बने न्यारा असे त्याचे घर होते. या गारवेली खालीच शेखरची समाधी होती, कारण ती वेल त्याला फार आवडायची. आणखी एक कारण होते. एखाद्या वसंत दिनी आभाळी रंगी कळीचे रूप घेऊन तो फुलेल असा मला विश्वास होता. जीवन सुंदर आहे. शेखरचा मृत्यूही सुंदर होता. तो आता कोणत्या जगात असेल? तेथे घनदाट सदाहरित पर्णी वृक्षांची जंगले असतील. त्यातून नदी झुळझुळ वाहत असेल. नदीकाठी फुला फळांची बागे असतील, जिकडे तिकडे हिरवीगार कोरणे असतील. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही पुनर्जन्म असतो का? रानखार पुन्हा रानखारीच्या जन्माला येत असेल का? या प्रश्नावरती सर आपला सुंदरसा लेख
आपली एक सुंदरशी आठवण जी कथेच्या रूपामध्ये आपल्या समोर सरांनी उभी केली आहे ती संपवतात. सरांचा हा लेख जेव्हा मी पहिल्यांदा वाचला होता ना, तेव्हा मला असं वाटत होतं की चक्क मी सरांचं बोट धरून फिरतीये या कथानकामध्ये. हे एका मागून एक घडणारे प्रसंग जे सरांनी सुंदरशा भावपूर्ण शब्दामध्ये चितारले आहेत ना, ते सगळे मी तिथे प्रत्यक्षात पाहतेय. खरंच ना, किती सुंदर आणि सहज शब्दांमध्ये सरांनी इतका उच्च अनुभव आठवणींच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवला आहे. खरं तर जायंट स्क्विरलला मराठी भाषेमध्ये शब्दशः भाषांतरित करून जो शब्द दिलेला आहे राक्षसी खार, तो शब्द मी पूर्वीही वाचला होता. परंतु या लेखामध्ये आदिवासींनी रानखारीला जे नाव दिलं आहे शेखरा, त्या नावावरून सरांनी शेखर हे नाव ठरवलं होतं त्या पिलासाठी. हा संदर्भ मला इतका आवडला की ती म्हणजे आदिवासी खरंच जंगलाला अजूनही त्याच घट्ट नाळेने जोडलेले आहेत हे मात्र या संदर्भावरून स्पष्ट होतं. आदिवासींनाही राक्षसी खार असं म्हणणं आवडलं नसतं, त्यामुळेच त्यांनी रानखारीला शेखरा या नावाने ओळखायला सुरुवात केली असणार. जेव्हा प्रेम असतं ना, तेव्हा नावामध्ये हाकांमध्ये आपोआप गोडवा येतो, हो ना. तोच गोडवा सरांनी आदिवासींच्या शेखरा या शब्दावरून उचलला आणि त्यांना भेटलेल्या गोंडस रानखारीच्या पिलाला शेखर असं त्यांनी नाव दिलं. हा अनुभव मला खरंच समृद्ध वाटला. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.